टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। 11वीचं ॲडमिशन ऑनलाईन संपूर्ण राज्यामध्ये ही प्रक्रिया पहिल्यांदाच राबवली जाते, ही वस्तुस्थिती आहे। साधारणपणे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेलं कॉलेज त्याला मिळायला पाहिजे। या दृष्टिकोनातून त्याच्यासोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांना फीच्या नावाने त्यांचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ही वस्तुस्थिती आहे की हा पहिल्यांदाच ही प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे साधारणपणे सुरुवातीलाच त्या ठिकाणी काही तांत्रिक एरर आलेले होते आणि मग सोमवारच्यापासून ही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरळीतपणे सुरू झाली। आताच्या घडीला 6 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश त्या ठिकाणी निर्विघ्नपणे प्रक्रिया संपन्न केलेली आहे। तरी पण काही ठिकाणी थोडं टेक्निकल एरर येत आहेत, त्याच्यामध्ये पण आम्ही दुरुस्ती करतो आहोत। दादा, मुंबई पोलिसांनी एक ट्विट केलेलं आहे की रस्त्यांच्या मुंबईत पडलेल्या जे रस्ते आहेत त्यात खड्डे पडले, त्याच्यामुळे संतगतीने ट्रॅफिक होते, या पोल हे पोलिसांनीच केली आहे। नाही बघा, आपण जर साधारणपणे विचार केला तर मागच्या 150 वर्षामध्ये मे महिन्यात कधीही एवढा पाऊस झालेला नव्हता। एवढा पाऊस त्या ठिकाणी मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी होताना आपण बघितलेला आहे। हा पहिला भाग। दुसरा भाग, साधारणपणे आपण सर्वजण 7 जूनच्या नंतर पावसाळा कन्सिडर करतो आणि त्या दृष्टिकोनातून पाठीमागच्या काळामध्ये अनेक मुंबईमध्ये रस्त्यांची कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे। आता समुद्रामध्ये हा कमी दाबाचा पट्टा अचानक निर्माण झाला आणि त्याच्यातनं हा मोठा पाऊस त्या ठिकाणी झाला, तर काही ठिकाणी ही कामं चालू असल्यामुळे थोडा त्रास कदाचित झाला असेल, परंतु हे जे रस्ते होत आहेत हे पुढचे कमीत कमी 30, 40, 50 वर्ष परत त्या ठिकाणी खड्डे होणार नाहीत या दृष्टिकोनातून ती कामं प्रगतीपथावर आहेत। आता नाशिक जिल्ह्यामध्ये ऑपरेशन टायगर जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। 2-3 दिवसांपूर्वी जे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत नरेंद्र दराडे, त्यांनी प्रवेश केलाय। आज माजी आमदार निर्मला गावित त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश केलाय, त्यामुळे त्यांच्यासोबतच आज हजारो महिला भगिनींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी अनेक नेते मंडळी शिवसेनेमध्ये प्रवेश करताना तुम्हाला दिसेल। संजय राऊत यांनी संजय शिरसाटांवरती आरोप केला की त्यांनी त्यांच्या मुलाने संभाजीनगरला एक हॉटेल घेतलं आहे आणि त्या हॉटेल 67 कोटी रुपयात विकले। मला या संदर्भातलं काही माहिती नाही। मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय नामदार संजयजी खुलासा करतील, परंतु संजय राऊतांना दुसऱ्याच्या ताटामध्ये जे ढुंकून पाहण्याची जी सवय आहे त्यांनी पहिले स्वतःचं पण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि पाठीमागं महिनाभर ते कशामुळे वारी करून आले ते पण सगळ्यांना माहिती आहे। दादा, 2025-26 शैक्षणिक वर्षात जे शाळेचे वेळापत्रक ते बदल करण्यात आलेले आहे का आणि किती कधीपासून शाळा उघडणार? साधारणपणे दर वर्षाला 15 जुलैला विदर्भ सोडून शाळा सुरू होतात। या वर्षाला 15 जूनला रविवार आहे, तर 16 जूनपासून राज्यामध्ये शाळा सुरू होतील आणि आता परत एकदा निर्णय करावा लागेल, कारण दरवर्षी थोडासा उन्हाळा जास्त असल्यामुळे विदर्भामध्ये शाळा उशिरा सुरू व्हायच्या। आत्ताच्या घडीला 23 जून विदर्भामध्ये शाळा सुरू होण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। अनेक ठिकाणी ॲडमिशन घेत असताना विद्यार्थ्यांना जे शालेय कामकाजासाठी लागणारे दाखले आहेत त्याला विलंब होतोय। अनेक ठिकाणी महसूल विभागाकडून संतगतीने काम केले जाते, उत्पन्नाचे दाखले असतील, जातीचे दाखले असतील, नॉन क्रिमिनल असतील, हे मिळत नाही आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची अडचण होते। तर सगळ्या संदर्भामध्ये जिथे कुठे अशी
दाखल्यांच्या संदर्भामध्ये डिले होत असेल तर अतिशय निश्चितपणे सूचना केली जाईल आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना दाखले उपलब्ध होतील असं शासनाकडनं नियोजन केलं जाईल. प्रकरण समोर आलंय त्यात कुठलं वैष्णवीचं प्रकरण आहे. त्यामध्ये कोर्टामध्ये असा वकिलांनी त्यांचा दावा केला आहे की एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला 4 कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेसमेंट होत नाही आणि वैष्णवीच्या अंगावरचे वर्णसंदर्भ नाही. मला वाटतं की वैष्णवी हगवणेंची जी काही घटना आहे ती निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी क्लेशदायक आहे, चिंतेचा विषय आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वजण पाहतो की अतिशय कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाते आहे आणि वकील पदवी घेतलेल्या सारख्या प्रतिष्ठित व्यक्तीने अशा प्रकारचं वक्तव्य करणं उचित नाही. खरं तर नाशिकमध्ये पालकमंत्री पदाचा विषय अजून आता आलाय शेवटी पालकमंत्री पदावर आलंय म्हणजे आता आपल्या पत्रकार परिषदेचा समारोप होतोय. दादा दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्यांची उडी झाली आहे. भुजबळ साहेबांना मंत्री दिलाय त्यांनी. नाही बघा, मी वारंवार आपल्याला सांगतो आहे की पालकमंत्री या संदर्भातला निर्णय करणं माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे ते अधिकार आहेत. त्यांना जे योग्य वाटेल ते निर्णय करतील. त्यांनी केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं एक शिवसैनिक म्हणून माझी पण जबाबदारी असेल. दादा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी नाशिकमध्ये महापालिकेत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं बैठक घेणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील जे 13 आखाडे आहेत त्यांच्या प्रतिनिधींना देखील या ठिकाणी बोलवलं आहे. कुंभमेळ्याच्या तारखांसंदर्भात ही बैठक होणार असल्याची माहिती त्यामध्ये जाहीर होणार. या क्षणाला तर मला याविषयी माहिती नाही, परंतु आपण बघितलं असेल तर पाठीमागच्या काळापासूनच येणाऱ्या 2027मधल्या कुंभमेळ्याची तयारी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे आणि अशा बैठकी आपल्याला वारंवार घ्याव्या लागतील आणि या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सुविधा येणाऱ्या लाखो करोडो भक्तगणांच्यासाठी कुंभमेळा हा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी आपल्याला करावे लागतील. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे आणि त्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेमधले पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणत जर राहुल गांधी नाशिकला आले तर त्यांच्या अंगावरती नाशिकला येण्या अगोदर त्यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना काळं भासलं जाईल, त्यांच्या गाडीवरती दगडफेक केली जाईल असा थेट इशारा मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी ज्या पोपटचं नाव घेतलं होतं त्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे की तुमचं या विषयावर काय मत आहे, कारण ते त्यांचे अतिशय कंठस्थ झालेले आहेत सध्या. नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. काढून ठेवलेला कांदा देखील अनेक ठिकाणी वाहून गेला आहे, खराब झाला आहे. पंचनामे मात्र अद्यापही होत नाही आहे. महसूल खात्याकडनं विलंब होतोय. तातडीची मदतीची मागणी शेतकरी करत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं किंबहुना काही ठिकाणी घरं पडली, घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी गेलं, नुकसान झालं आहे. या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये पण चर्चा संपन्न झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये गंभीरपणे दखल घेत पंचनामा करण्याचे स्टँडिंग ऑर्डर्स त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. मला वाटतं की नाशिकचं पण आम्ही त्या ठिकाणी संपर्कात आहोत. ज्या ज्या भागामध्ये शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल, इतरही नुकसान झालं असेल तर ते तात्काळ पंचनामे करून शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दादा, नाशिक शिवसेनेमध्ये काही खांदेपालट होतील अशी चर्चा होती. बैठक देखील श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीमध्ये झाली आपल्याच निवासस्थानी. काय नेमकं आता सध्या पक्ष बांधणीसाठी आपण स्वतः लक्ष घालताय? बघा, माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय केले, येणाऱ्या काळामध्ये निवडणुकींना पण आपल्याला सामोरं जायचं आहे, परंतु नुसतं निवडणुकीपुरतं मर्यादित न राहता शिवसेना ही सतत कार्यरत असते आणि त्या दृष्टिकोनातून पक्ष वाढवणं, शिवसेनेचं संघटन आणखी प्रभावीपणे मजबूत करणं या संदर्भामध्ये माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली
वारंवार बैठका संपन्न होत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण बघितलं असेल तर प्रवेश करणाऱ्यांची पण संख्या वाढलेली आहे. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून आणखी काही मोठे प्रवेश आहेत? निश्चितपणे ते मी आधीच सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये अनेक मोठे नेते तुम्हाला शिवसेनेमध्ये आलेले दिसतील.